हॅलो फ्रेंड्स, आज आहे 8 तारीख आणि आज मी तुमच्यासोबत एक खूप स्पेशल सेलिब्रेशनचा व्लॉग शेअर करते. खरं तर 5 तारखेलाच आमच्या सर्वांचे लाडके सर गोंडे सर यांचा बर्थडे होता आणि हा सेलिब्रेशन 5 तारखेलाच झालं. पण व्लॉग यायलाही आज 8 तारीख उजाडली. रेस्टॉरंटमध्ये आल्यावर मेनू कार्ड हातात आलं आणि मुख्य जेवणाची ऑर्डर तर दिलीच. पण जेवण टेबलावर यायच्या आधी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी कुरकुरीत पापड खाऊन सुरुवात केली. शेवटी पापड खाल्ल्याशिवाय हॉटेलच्या जेवणाची खरी भूक उघडत नाही. जेवणाची तर ऑर्डर दिलीच. जेवण यायच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी पापडावरही ताव मारला. पण पापड खाऊन झाल्यावर एक मोठा गोंधळ झाला. गोंडे सरांचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं, पण आम्ही नेमका केक आणायचं विसरलो. म्हणजे बघा ना, आम्ही जेवायला आलो हॉटेल आठवणमध्ये, पण आम्हाला केकचीच आठवण राहिली नाही. मग सागर भाऊ आणि माझे मिस्टर यांनी दोघांनी जाऊन केक आणला. केक तर आला, पण खरा सस्पेन्स आणि मजा इथून पुढे सुरू झाली. आम्ही मस्त बाहेर असल्यामुळे तिथे मस्त गार हवा सुटली होती. आता हवा छान होती, पण तिथे आमची पंचायत झाली. आम्ही कॅन्डल पेटवायला गेलो की हवेने ती सारखी विजायची आणि सीमाताई हात आडवा धरून कॅन्डल वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण हवा काय ऐकायला तयार नव्हती. मेणबत्ती पेटल्याशिवाय आणि ती फुंकल्याशिवाय खरी बर्थडे वाईब तरी कशी येणार. आणि मग माझ्या मिस्टरांनी हातामध्ये काडी पेटून धरली आणि तीच काडी सरांना फुंकायला सांगितली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. दोघांचा पण बर्थडे आहे. आणि मग नंतर केक भरवण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर एक एक करून सगळ्यांना केक भरवत होते. मस्त केक खाण्याचा आणि आणि मग मी तरी कशी मागे राहणार. मीही गेली आणि मी पण सरांना केक चारून दिला. केक तर खाऊन झाला, पण आता आम्ही सगळेजण जेवणाची वाट पाहत होतो. बाकीच्याचं मला माहीत नाही, पण मला तर इतकी कडक भूक लागली होती की माझं सारखं लक्ष त्या किचनकडे जायचं. कधी एकदाचं जेवण येते आणि मी जेवण करते. आणि शेवटी ती माझी किचनकडे वाट पाहणं थांबलं आणि मस्त गरमागरम आमचं जेवण आलं. आणि तो जो मॅडमच्या हातामध्ये बुके दिसतोय ना, तो आम्ही विकतच आणला नव्हता. तिथं हॉटेलमध्ये बाजूला कोणाचा तरी सत्कार सोहळा चालू होता आणि हा बुके तिथेच ठेवला होता. मग काय, आमच्या टोळीतल्या मुलांनी तिथून तो बुके घेऊन आले. नाही, फोटो नाही, व्हिडिओज काढणार मी. मस्ती म्हणून बुके आणला खरा, पण फोटो काढून झाल्यावर आमची मुलं प्रामाणिकपणे तो बुके त्या लोकांना परत करायला गेले. पण ट्विस्ट असा झाला की ते म्हणाले, हा बुके तुमच्याकडेच राहू द्या. आता आमचं ह्या बुकेचं काम झालेलं आहे. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. आणि प्रत्येकाने आपापल्या चॉईसनुसार जे जेवण मागलं होतं ते सगळ्यांनी चाटून पुसून खाल्लं. जेवण इतकं कडक आणि चवदार होतं की खाताना कोणाचाच कोणाला पत्ता नव्हता. शेवटी एकदाच आमचं पोट भरलं. आता 28 ऑगस्ट म्हणजे आमच्या लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अश्विनीचा वाढदिवस आहे आणि हा सत्काराचा बुके फिरून फिरून आमच्यापर्यंत आलेला आहे. तोच 28 तारखेला थेट हिच्या बड्डेला आम्ही देणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहे घरी. तर तुम्हाला आमची बर्थडे पार्टी कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच डेली व्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. बाय.